सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नाहीये. मात्र राज्यात अनेक महानगरपालिका नगरपालिका सध्या इलेक्शनची धामधूम चालू आहे. असं असताना अनेक ठिकाणी ही मर्यादा ओलांडली गेल्याची बाब समोर आली आणि त्यामुळे आता या संपूर्ण विषयी कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली आहे. या विषयासंदर्भात बोलण्यासाठी प्रकाश शेंडगे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीच्या निमित्तानं एक स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की कुठेतरी आरक्षणाची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे. असं असताना आता शुक्रवारी पुढची सुनावणी होतीये. काय तुम्हाला अपेक्षित आहे? हे पहा, जो आरक्षणाचा घोळ जो आहे हा पर्टिक्युलरली ओबीसीच्या बाबतीत जो आहे हा सुप्रीम कोर्टामध्ये वाद अनेक वर्ष सुरू आहे. अगदी त्या भाट्या कमिशन असेल, त्याच्या आधीचा विषय असेल, विकास गवळीचा विषय असेल, ट्रिपल टेस्टचा विषय असेल, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे ओबीसी आरक्षण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. आणि आता सुप्रीम कोर्टच्या 9 जजेसच्या बेंचने जी मर्यादा घालून दिली आहे इंदिरा सहानीच्या जजमेंटमध्ये की 50%च्या वरती तुम्हाला आरक्षण देता येणार नाहीये. आता ह्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत ह्या भाटिया कमिशनच्या निर्णयाच्या आधीचा बेस धरून जस्टिस माझ्यामध्ये खानविलकर साहेबांनी ऑर्डर दिली की 27% आरक्षण प्रमाण मानून तुम्ही यापूर्वी जसं ओबीसीला 27% आरक्षण होतं ते गृहीत धरून तुम्ही निवडणुका जाहीर करा. त्याच्या आदेशाप्रमाणे ह्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यातल्या नगरपंचायत आणि नगरपालिका ज्या आहेत त्यांच्या निवडणुका ज्या जाहीर झालेल्या आहेत म्हणजे नोटिफाईड झालेल्या आहेत, त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि निवडणूक सुरू झालेली आहे, प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे. 2 तारखेला त्याचा हे आहे. आणि त्यामुळे आता ही जी याचिका घाईमध्ये त्यांनी दाखल केली आहे की ह्या निवडणुका थांबवण्याच्या उद्देशाने केलेली आहे. तो विकास गवळीने त्याने यापूर्वी असाच घोळ घातलेला आहे आणि त्याने तर कंटेम्प्ट पिटिशन दाखल केली आहे. याच्यामध्ये बच्छाव म्हणून कोणतरी आहे ते म्हणतायत की आम्ही हा जो भाटिया कमिशन आहे त्याच्याप्रमाणे निवडणुका व्हायला पाहिजेत. आता भाटिया कमिशनच्या प्रमाणे निवडणुका व्हायच्या असेल तर आजच्या सुनावणीमध्ये ओबीसीच्या वतीनं ज्येष्ठ विधितज्ञ आमच्या काय त्यांचं नाव आमच्या खूप सिनियर ॲडव्होकेट आहेत इंदिरा जयसिंग, त्यांनी आज खूप ओबीसीची बाजू अतिशय प्रखरपणे मांडलेली आहे की भाटिया कमिशन जर तुम्ही लागू केलं त्याच्यावर निवडणूक घेतला तर या महाराष्ट्रातला ओबीसी वायपआउट होईल. आणि आम्ही यापूर्वी भाटिया कमिशनचा अहवाल जो आहे हा सदोष आहे आणि तो आम्हाला मुळीच मान्य नाही आहे. कारण त्याने काय जात जनगणना केली नाही. त्यांनी कुठं 1%, कुठं 4%, कुठं 9% ओबीसी दाखवलेले आहेत आणि एकंदर महाराष्ट्रातलं ओबीसीचं पॉप्युलेशन 32-37% अंदाजपत्र दाखल केलं आहे. पण त्याला काय अर्थ आहे का? आणि त्याच्या दृष्टीनं जर निवडणुका होणार असेल तर ओबीसीचं उरलं सुरलं आरक्षण आहे ते पण संपुष्टात येईल ना. म्हणून आमचा त्याला विरोध आहे. आजच्या सुनावणीमध्ये सुद्धा इंदिरा जयसिंग मॅडमनी चौकाची खूप बाजू लावून धरलेली आहे की भाटिया कमिशन आम्हाला मुळीच मान्य नाही आहे. आता ही सुनावणी पुढे घेतलेली आहे म्हणजे शुक्रवारी दुपारी 2 वाजता आजची सुनावणी अपूर्ण राहिलेली आहे आणि 2 वाजता सुनावणी होणार आहे. पण माझ्या मते की आता ह्या ज्या निवडणुका ज्या घटनेप्रमाणे एखादी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तरी कोर्टाला सुद्धा ते थांबवता येत नाही अशा घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळं ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्या निवडणुका घ्याव्याच लागल्या असं मला वाटतंय. पण ज्या निवडणुका नोटिफाय व्हायच्या आहेत म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्या निवडणुका अजून नोटिफाय व्हायच्या आहेत त्या निवडणुकामार्फत जो काय निर्णय सुप्रीम कोर्टचा होईल त्याच्याप्रमाणे त्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. पण एकंदरीत हा प्रश्न जो आहे हा 5 जिल्हे जे आहेत आदिवासी जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये धुळे, नंदुरबार, गडचिरोली आहे आणि पालघर आहे, गोंदिया आहे. हे 5 जिल्हे जे आहेत ह्या 5 जिल्ह्यामध्ये आदिवासी संख्या जास्त आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आत्ता जवळपास 48 ज्या नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये 50%पेक्षा मर्यादा जास्त ओलांडलेली आहे. पण आता ह्या निवडणुका ज्या आहेत ह्या निवडणुका आता नगरपालिकेच्या निवडणुका तर होतील असं मला वाटतं कारण त्या थांबवता येणार नाहीत. पण पुढच्या निवडणुकामध्ये हा घोळ जो आहे हा घोळ परत सुरू होण्याची शक्यता आहे. पण एकंदरीत ओबीसी आरक्षण जे आहे ते ओबीसी आरक्षण 27% आरक्षण जे आहे ते घेऊनच त्याच्याप्रमाणेच ओबीसी ह्या निवडणुका व्हाव्यात अशी आमची ठाम भूमिका सुप्रीम कोर्टात राहील. जर या कोर्टामध्ये निर्णय सध्या चर्चेला असला तरी सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आरक्षण काही ठिकाणी ओलांडले गेले. त्यामुळे नक्कीच याचा फटका थेट ओबीसी समाजाला बसणार आहे. यावर तुमची भूमिका काय आहे? नाही, कसं आहे ज्या ठिकाणी 50%पेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे यापूर्वी सुद्धा हा हे केला होता. ज्यावेळी छगन भुजबळ साहेब ज्यावेळी अध्यक्ष होते त्यावेळी ज्या ठिकाणी 50%पेक्षा वर आदिवासी पॉप्युलेशन आहे पण काही ठिकाणी आदिवासी पॉप्युलेशन काहीच नाही आहे ना, 2% सुद्धा नाही आहे. मग तिथं आम्हाला त्या जागा कॉम्पेन्सेट कराव्या अशी आमची मागणी मंत्रिमंडळ उपसमिती पण आम्ही केलेली आहे. त्या बाबतीत काय निर्णय झाले अशा प्रकारे काय होत असेल तर ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्या फक्त कमी होता कामा नये ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही लावून धरू.
या निवडणुकीमध्ये आता कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाणार आहात, वेगळा काही निर्णय घेणार काय? कारण राज्य सरकारनं जरी इकडे निवडणुका घेणं सुरू केलं असलं निवडणूक आयोगानं, तरी ओबीसी समाजामध्ये मात्र या सगळ्या विषयासंदर्भात सध्या नाराजीचा सूर आहे, कारण ते थेट त्यांच्या आरक्षणाला धोका निर्माण झाला. नाही, ओबीसी आरक्षणाला धोका तर गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि अनेक जण हे आरक्षण संपवायच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या वरच्या लेवलला ह्या हालचाली सुरू आहेत. पण तरी पण हा लढा जो आम्हाला न्यायालयीन लढा आहे तो आम्हाला लढावा लागणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरची लढाई जी आहे ती सुद्धा आम्हाला लढावी लागणारच आहे. एकंदर ओबीसीच्या हिताचं आरक्षण जे आहे, संरक्षण जे आहे, जे राज्य करेल त्याच्या पाठीमागे ओबीसी जनता उभा राहील एवढं मात्र निश्चित. या इलेक्शनमध्ये आपण काही उमेदवार उभे करणार आहात, आपलं काही प्लॅनिंग झालेलं आहे? हो, नक्कीच. ओबीसीचे अनेक उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत. ज्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे आहेत त्या ठिकाणी सुद्धा ओबीसीचे उमेदवार उभे आहेत आणि या निवडणुकीमध्ये ओबीसी मतदारांनी जे आहे ते ओबीसीच्याच उमेदवारांना मतदान द्यावं अशी भूमिका आम्ही यापूर्वी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे जिथं ओबीसी नसेल त्या ठिकाणी SC/STचे उमेदवार जे आहेत त्यांना मतदान करून त्यांना निवडून आणावं ही भूमिका ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच या निवडणुकीमध्ये आता ओबीसी देखील उमेदवार, ओबीसी संघटना सहभागी होताना दिसत आहेत आणि प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वामध्ये ह्या निवडणुका पुढं ओबीसी संघटना लढताना आपल्याला दिसतील. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.